दिघे साहेब थोडेसे अडखळायचे बोलताना. हे मला अनेकांनी ज्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारल्या, मुलाखती घेतल्या, त्या सगळ्यांकडून मला कळलं की थोडेसे अडखळायचे बोलताना. पण ते जर का मी थ्रू आउट केलं असतं तर त्याची चेष्टा केल्यासारखं झालं असतं, थट्टा केल्यासारखं झालं असतं आणि ते चांगलं नसतं दिसलं. सो ह्याचं भान असलं पाहिजे की ते त्या कॅरेक्टरमधल्या गोष्टी उचलायच्या तर आहेतच, पण त्याला लोक जेव्हा ते बघतील तेव्हा ती चेष्टा नाही वाटली पाहिजे, ती थट्टा नाही वाटली पाहिजे. ते अत्यंत डिग्निफाईड पद्धतीने प्रेझेंट, त्या कॅरेक्टरचा आब राखून ते प्रेझेंट केलं गेलं पाहिजे. किंवा त्यांच्या अंगठ्या हलवायची स्टाईल, ती बोटांची स्टाईल, तर त्याला पण लॉजिक आहे. तुम्ही बघा, ज्या वेळेला ते चिडायला लागतात तेव्हा ते पहिले अंगठी हलवायला लागतात असे. मग तो ती थरथर बोटामध्ये येते, मग ती हळूहळू अशी यायला लागते. तर त्याला एक लॉजिक लावलं. वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेडंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद. तरी त्या पट्ट्याने ज्या एक शान राखली होती ती आजही कायम राहिलेली आहे. शिवसेना प्रमुखांच्या एका निष्ठावान शिलेदाराला, सैनिकाला, ठाण्याच्या शहनशहाला, तुम्हा आम्हाला घडवणाऱ्या शिल्पकाराला मानाचा मुजरा करायला उभा आहे. कडवट शिवसैनिकांची फौज तयार करण्याचं काम या ठाण्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये दिघे साहेबांनी केलं. आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र होता. ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पाहावं मान. धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान, आनंद सूर्य निघून गेला तरुण जीवाच रान. साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब, साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब. सूर्य बिछड़ता है होता ठाण्याचा ठाण्या माग आमचा दिघे साहेब, होता ठाण्याचा ठाण्या माग आमचा दिघे साहेब. या कवितांची दीपक जलता पात ना कधी पाहिली नाही मानली हार, साहेबांच्या त्या आठवणींचा मनाला लागे घोर. अगरी कोल्यांची पोरही सारी गुणगण गातान थोर, नवस करतान साहेबांसाठी आई भवानी मोर. बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक, बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब.
तरुणांचा दिन दुबल्यांचा ठाण्याचा दैवत होता. समाजासाठी लढ्याला राजा ध्यास हा एकच होता. अंबरनाथच्या SP ग्रुपनं विनंती एकच केली, पुन्हा जन्म घ्या साहेब तुम्ही अशी इच्छा बाळगली. वाघासारखा दमदार होता मर्दानी रुबाब, वाघासारखा दमदार होता मर्दानी रुबाब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदी गे साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ